नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आताच राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेले आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पात्रतेची यादी म्हणजेच की जाहीर करण्यामध्ये आली आहे। पहिल्या टप्प्यासाठी पात्र जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यामध्ये आलेली आहे। आता कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा जाहीर या ठिकाणी आलेला आहे। आता सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आलेली आहे। यामध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आता या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यामुळे आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं पाहिजे। शेतकरी बांधवांनो, आताच कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा अपडेट देण्यामध्ये आलेला आहे की या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील काही तासांमध्येच म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे आता नक्कीच तुम्हाला पाहायचं आहे की तुमचा जिल्हा या यादीमध्ये आलेला आहे की नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता नक्कीच 2 ते 3 मिनिटे व्हिडिओला टाइम काढून पाहत चला। मोबाईल हातामध्ये धरा शेतकरी बांधवांनो आणि सविस्तरपणे माहिती पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत आणि खरी माहिती आणि कोणता जाहीर सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेला आहे हे आता मी तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। त्यामुळे नक्कीच आता 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट। तर शेतकरी बांधवांनो बघा, कृषी विभागाच्या माध्यमातून आणि केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की पात्र शेतकरी बांधवांची यादी आम्ही तयार केली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आता आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोडण्याची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्रतेच्या यादीमध्ये आहेत की नाही हे देखील आता आपण चेक करणार आहोत। त्यामुळे नक्कीच आता व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुम्ही पात्र आहात का नाही, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलेलं आहे की नाही। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून म्हणजेच की दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे तुम्हाला सांगण्यामध्ये आलेलं आहे ते म्हणजेच की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमोचा हप्ता सोडत आहोत। ते म्हणजे आता पात्र शेतकरी बांधव कशा प्रकारे असणार आहेत ते देखील समजून घ्या। तर बघा, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत अशा शेतकरी बांधवांना आम्ही नमोचा हप्ता देणार आहोत, असं स्पष्टपणे कृषी विभागाच्या माध्यमातून म्हणजेच की दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून स्पष्टपणे शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही यासाठी पात्र कशा प्रकारे असणार आहात आता तुम्हाला देखील हे देखील माहीत आहे शेतकरी बांधवांनो की तुम्हाला पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आलेले आहे। तुम्हाला पीएम किसान योजनेचे दर वर्षाला 6000 रुपये या ठिकाणी दिले जातात। त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून भी दर वर्षाला शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6000 रुपये दिले जाते। त्यामुळेच आता पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्याचं राज्य सरकारच्या माध्यमातून ठरवण्यामध्ये आलेलं आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, नमोचे मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले असतील तर तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्यासाठी या ठिकाणी पूर्णपणे पात्र असणार आहात। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून काही अटी लावण्यामध्ये आलेल्या आहेत। त्या अटींमध्ये तुम्ही बसाल का हे देखील आता आपण पुढे समजून घेणार आहोत। त्यामुळे नक्कीच आता टाइम काढून व्हिडिओला पाहत चला। एकच रिक्वेस्ट करतो, व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला देखील लाईक करा। तर पहा, आता ज्या शेतकरी बांधवांनी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन केलेलं आहे असे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधव
बांधवांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्या, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी बांधवांचे मला असे देखील कमेंट आलते की आमच्या खात्यावरती PM किसान योजनेचा म्हणजेच की 23वा हप्ता जमा झालेला नाहीये, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला नाहीये. तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नेमकी कशा प्रकारे हप्ते जमा होतील ते देखील सांगतो. आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर का PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नसेल, नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 8वा हप्ता मिळालेला नसेल, तर तुम्हाला हा कशा प्रकारे मिळणार आहे, तर तुमची KYC शेतकरी बांधवांनो तुम्ही पुनर्शी करायची आहे, म्हणजेच की पुन्हा करून घ्यायची आहे. शेतकरी बांधवांनो, सोप्या भाषेमध्ये जर का सांगायचं झालं तर तुमची KYC झालेलीच नाहीये, म्हणजेच की पोर्टलवरती पडली होती परंतु झालेली नाहीये, ती तुम्ही KYC पुन्हा करून घ्यायची आहे. मग तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेचा रखडलेला 23वा हप्ता जर का तुमच्या खात्यावरती आलेला नसेल तर तो सुद्धा येईल. आणि नमोचा 8वा हप्ता रखडलेला तो सुद्धा 2000 रुपयांचा तुमच्या खात्यावरती येईल. त्याचबरोबर नमोचा 9वा हप्ता सुद्धा आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे समजून घ्या की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर नमोचा हप्ता आज जमा होणार आहे. बघा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जळगाव. जळगावमधील जर शेतकरी असाल, जळगावमध्ये राहून शेती करत असाल, PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जसं तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता DBTच्या अंतर्गत PM किसान म्हणजेच की योजनेचा हप्ता नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जमा झाला, त्याच प्रकारे त्याच प्रणालीद्वारे म्हणजेच की DBTच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला जळगावमधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. त्यानंतर जालनामधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. जालनामधील जर शेतकरी असाल, जालनामधील रहिवासी असाल, जालनामध्ये राहून कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जालनामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता DBTच्या अंतर्गत जमा होणार आहे. DBT एक अशी प्रक्रिया आहे, तिकडून सरकारच्या माध्यमातून पैसे सोडले की इकडे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 20 ते 25 मिनिटांमध्ये जमा होतात. त्यामुळे जालनामधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 3 वरती जिल्हा आहे हिंगोलीमधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. हिंगोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर गोंदियामधील जर शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोलीमधील जर शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, नमोचा हप्ता केव्हा जमा होईल अशी प्रतीक्षा करत असाल, तर आता तुमची सुद्धा ही प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, मोबाईलकडे लक्ष ठेवा. या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो जिल्हा आहे बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.